हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाजाला सुरुवात होणार. उर्वरित आमदारांचा शपथविधी. हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जाणार. राज्यपालांचं अभिभाषण होणार. आजपासून 21 तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक धोरणांवरती चर्चा होणार. आज पहिल्याच दिवशी अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या मांडल्या जातील. अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तरांचा तास सरकारने तासाला कात्री लावली. मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतल्यामुळे प्रश्नोत्तरांचे तास नाहीत. अधिवेशनाचा पहिला दिवस आला तरी खाते वाटप नाही. मग आज सर्व खात्यांची उत्तरं फडणवीस देणार की अधिकारी? संजय राऊतांचा सवाल. तर अधिवेशन कुचकामी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल. सभागृहात संबंधित विभागाचा विषय आला तर कोणता मंत्री उत्तर देईल? मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र खातेवाटप झालेलं नाही. यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नव्या सरकारला केलं लक्ष. पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांवरती एकनाथ शिंदेंची तीव्र नाराजी. श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं दिली जातील. नाराज आमदारांबाबत शिंदेंचं सुतोवाच. काहींचे 2 वर्ष टांगलेले कोट अंगावर चढले. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांवरती राऊतांचा हल्लाबोल. 6 महिन्यांचा फॉर्म्युला केला असता तर सर्वांना मंत्रिपदं मिळाली असती. राऊतांची टोलेबाजी. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडनं दखल. भुजबळांना राष्ट्रवादी राज्यसभेवर पाठवणार. खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. भुजबळांना वगळण्यामागे जातीचं राजकारण. संजय राऊतांचा दावा. तर शरद पवारांना या वयात सोडून गेलेल्यांची कर्माची फळं मिळाली. राऊतांचा भुजबळांवरती हल्लाबोल. मंत्रिपद न मिळालेले नाराज तानाजी सावंत पुण्यात. तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत तानाजी सावंत माघारी परतले. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार रवी राणाही नाराज. नागपुरातलं हिवाळी अधिवेशन सोडून रवी राणा अमरावतीत परतले. राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरबाजी. मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता मात्र त्यांनी तो पाळला नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे आठवले नाराज. मंत्रिमंडळामध्ये आमदार अनिल पाटलांना संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. पहिल्या 2.5 वर्षात संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांकडून खंत व्यक्त. भाजप नेते संजय कुटेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज. कार्यकर्त्यांकडून भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाला विधिमंडळामध्ये 2 स्वतंत्र कार्यालय. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र कार्यालय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अजित पवारांसाठी बॅनरबाजी. नागपूरच्या जीपीओ चौकामध्ये झळकले अजित पवार आशयाचे बॅनर्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.